माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थी आणि 100% निकाल लागलेल्या शाळांचा केला सत्कार। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर व शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 16 जून 2024 रोजी इंदापूर येथील श्री वाघ पॅलेस इंदापूर येथे दुपारी 1 वाजता हर्षवर्धन पाटील अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली यांच्या हस्ते इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि 100% निकाल लागलेल्या शाळांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। माजी शिक्षणाधिकारी, साहित्यिक समुपदेशक अनिल गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते। हे एका आईचे बोल आहे, कारण आई आपण या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। इथं बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल, पण या वर्षी जे काही निकाल लागले या निकालाच्या बरोबर इथं पहिला उल्लेख केला पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली आणि ती योजना अशी होती, मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा। मला सांगायला अभिमान वाटतो की या योजनेमध्ये पहिलं बक्षीस कुणाला मिळालं तर भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वाचनगर या संस्थेला बक्षीस मिळालं। एका जोरात कार्याबरोबर भारत चिल्ड्रन्स अकॅडमी मधला एखादा विद्यार्थी, एखादी विद्यार्थिनी एवढं मोठं परिवर्तन आपल्या शिक्षण क्षेत्रात होतं। आपण एवढ्यावर म्हणलो नाही तर पिंपरी चिंचवडला आपण पाहुणीची छोटी संस्था सुरू केली आणि आज मुद्दा साहेब आपल्याला माहिती, निगडीला, आकुर्डीला, रावेरला, तळेगावला आज त्या संस्थेमध्ये 18,000 मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण स्थापन केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्या विद्यापीठाचा कुलपती म्हणून माझी सुद्धा निवड झाली, त्याचा मला आणि म्हणून आता शिक्षण मध्ये एवढा बदल झालेला आहे। मित्रांनो, आपण एक नव्या शिक्षणाचे पर्व आपण सुरू केलेलं आहे आणि इंग्रजी विद्यार्थी विशिष्ट धर्मेंद्र प्रधानांच्या काळात बैठक झाली आणि नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये जे काही सावळा होता तिकडे झाला तो विषय सोडून त्याच्यावर काय कारवाई करायची सरकार करेल। पण आज आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतं की 720 गुणांची जी परीक्षा होती, आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये 5 मुलांचा त्याच्यामध्ये समावेश झाला। गारडे यश नामदेव त्याला 683 मार्क पडले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।